मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलची रचना लवकरच बदलणार आहे. त्यासाठी नवीन रचनेच्या लोकल तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. सध्या लोकलमध्ये ऑक्सिजन पातळी नियंत्रित ठेवणारी यंत्रणा असेल. तसंच मुंबईतील नवीन टर्मिनसचं काम पूर्ण झाल्यानंतर उपनगरीय लोकलच्या फेऱ्यांमध्ये 10% वाढ होईल. कोस्टल रोडवरनं अजूनही बेस्टच्या बसेस सुरू झालेल्या नसल्यामुळे मुंबईकरांना या मार्गाचा आनंद घेता येत नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर या मार्गावरून बेस्टच्या बसेस सुरू करा अशी मागणी प्रवासी करतायत. ठाणे बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मागाठाणे इथल्या झोपडीधारकांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संक्रमण शिबिरातील 343 घरं नुकतीच एमएमआरडीएला भाडेतत्वावरती देण्यात आली आहेत. या माध्यमातून शिवशाहीला 4.5 कोटींचा महसूल मिळालाय. महापालिकेला उत्पन्न वाढीसाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत असताना मालमत्ता करानं यंदा पालिकेच्या उत्पन्नात थोडी भर घातल्याचं चित्र आहे. चालू अर्थसंकल्पातील मालमत्ता कराच्या उद्दिष्टात 1250 कोटींनी वाढ झाली आहे. निवडणूक काळातील विकास कामांची 90,000 कोटींची थकबाकी आहे. पैशांसाठी 5 फेब्रुवारीपासून सर्व विकास कामं थांबवण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेनं दिलाय. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये पार पडलेल्या पुष्पोत्सवाला 1.5 लाख मुंबईकरांनी भेट दिली. या प्रदर्शनात फुलांनी सजवलेली राष्ट्रीय प्रतीकं मुख्य आकर्षण ठरली आहेत. मुंबई महानगरात धुळीमुळे होणारं वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं कंबर कसली. धूळ नियंत्रणासाठी पालिका 100 डस्ट सक्शन मशीन खरेदी करणार आहे. त्यासाठी 2025-26च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. जनगणनेसाठी 12,000 कोटींची आवश्यकता असताना यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ 574 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जनगणना लगेचच करण्याची मोदी सरकारची योजना नसल्याचं त्यामुळे स्पष्ट होत आहे. चेहरा पडताळणी झाल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश देण्याच्या निर्णयाच्या सक्तीच्या पहिल्याच दिवशी या योजनेचा फार बट्ट्याबोळ झाला. अनेक सहसचिवांपासून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांची पडताळणी होऊ न शकल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आलाय. ही सगळी प्रक्रिया पूर्ण करूनही चेहऱ्यांची पडताळणी होत नसल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केली. 5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईत नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 6 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 30 तास मुंबईच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद असणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून नवीन नळजोड घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव, अर्जात काढल्या जाणाऱ्या त्रुटी आणि चिरमिरीसाठी होणारी अडवणूक यामुळे नागरिक त्रस्त होते. पण आता महापालिकेनं अर्ज केल्यानंतर 3 दिवसात नवीन नळजोडणी देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली जाणार आहे. काँग्रेस सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांना आता वेग येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वे सेवेबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. जुन्या आणि रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्याचं स्पष्ट करण्यात आलंय. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आलाय. दोन्ही रेल्वे गाड्यांचे प्रत्येकी 2 डबे वाढवण्यात आलेत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,778 कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्पांमध्ये 1,70,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. कल्याण शिळफाटा रस्त्यावरती निलजे रेल्वे उड्डाणपूल इथे समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्ग विभागातर्फे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम शुक्रवारी रात्री 12 वाजता सुरू करण्यात येईल. हे काम सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या 5 दिवसांच्या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरून पलावा जंक्शनकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक विभागातर्फे रेल्वे विभागाकडून करण्यात आलेल्या मागणीवरनं बंद ठेवली जाणार आहे. तर 5 महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळतोय. परिणामी मध्य रेल्वेला जबर आर्थिक फटका बसलाय. त्यामुळे या ट्रेनचे तब्बल 12 कोचेस कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं घेतलाय. पालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होतोय. त्यातून बेस्टला काय मिळणार याकडे बेस्ट उपक्रमाचं लक्ष लागलंय. बेस्टसाठी अर्थसंकल्पात 2,132 कोटींची तूट असून ती भरून काढण्यासाठी पालिकेकडनं अनुदान मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दादरमधल्या शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केल्यानंतर मुंबई IITनं आपला अहवाल मुंबई पालिकेकडे दिला असून माती न काढण्याची शिफारस केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पावसाळ्यापूर्वी क्रिकेट खेळपट्ट्यांचं क्षेत्र वगळता मैदानात गवताची लागवड करावी असे आदेश पालिकेनं दिलेत. वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात टोल भरावा लागत असल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सरकारचा प्लॅन सांगितलाय. रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावरती काम करत असून आता भारतातील महामार्ग पायाभूत सुविधा अमेरिकेशी जुळतायत असं गडकरी म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक विभागाने घेतलेल्या सत्र परीक्षेच्या निकालाची रखडपट्टी झाली आहे. या अंतर्गत आणि बाह्य
मूल्यमापनाच्या मूल्यांकन पद्धतीच्या अनिश्चिततेचा फटका निकालांना बसला असून आता नव्या परिपत्रकामुळे निकाल तयार केलेल्या विभागांवरती पुन्हा नव्यानं निकाल तयार करण्याची वेळ आली आहे. पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून जीबीएसच्या रुग्णात वाढ होते, त्यामुळे जीबीएस विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. आजाराबाबत आता संशोधन केलं जाणार आहे अशी माहिती समोर येते. तर शहरात जीबीएसचे 163 रुग्ण असून आतापर्यंत जीबीएसमुळे 5 रुग्णांचा मृत्यू झालाय. जगाला महत्त्वाच्या लशींची निर्यात करणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटमधील यंत्रसामुग्री जुनी झाल्यामुळे त्याचा उत्पादनावरती देखील दूरगामी परिणाम होताना दिसतोय. या संस्थेला कात टाकण्यासाठी 465 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. सध्या हाफकिन इन्स्टिट्यूटचं काम ठप्प असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे हाफकिन सध्या सरकारी निधीची प्रतीक्षा करत आहे. विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर तब्बल 75 लाख मतदान झालं. या मतदानाबाबत आयोगानं अद्यापही खुलासा केलेला नाही, त्यामुळे या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर द्यावं असे निर्देश उच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी 19,66,000 घरकुलांचं उद्दिष्ट ठेवलंय. सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे 2147 घरं आणि 110 भूखंडांच्या विक्रीकरता उद्या दुपारी ठाण्यातल्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत पार पडणार आहे. 2147 घरांसाठी जवळपास 30,000 अर्ज आले, त्यातील 19,000हून अधिक जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केलेत. म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून 493 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 20% सर्वसमावेशक योजनेतली ही घरं असून या घरांसाठी 2 ते 3 दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 7 फेब्रुवारीपासून सोडतपूर्व प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मुंबई उपनगरात वसुली आदेशापोटी तब्बल 344 कोटींची थकबाकी असून त्यापैकी 249 कोटी रुपये 6 विकासकांकडे थकीत असल्याची बाब उघड झाली आणि या वसुलीसाठी महारेरा अध्यक्ष मनोज सौनिक यांनी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सामान्य घर खरेदीदारांच्या वसुलीसाठी विनंती केली आहे. आर्थिक वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प संसदेत नुकताच सादर करण्यात आला. यात सर्वसामान्यांना आयकरात सूट देण्यात आली आहे. मात्र आता सर्वांच्या नजरा रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे लागल्या आहेत. ही बैठक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. महिला आणि बालविकास विभागानं अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील 100 दिवसात ही सर्व पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्रात 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यामुळे आता 500 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असणार आहे. विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयानं आणि शासन स्तरावरील सर्वच प्रक्रियेत माय मराठीचा अधिकाधिक आणि सक्तीचा वापर करण्यासंदर्भात राज्यातील फडणवीस सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मराठी भाषा संवर्धनासाठी आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य असणार आहे. नवीन शासन निर्णयानुसार पोषण आहारात काही अधिक गोड पदार्थांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र यासाठी लागणारी साखर लोकसहभागातून मिळावी. साखरेसाठी सरकार निधी देणार नाही असंही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलंय. शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या केंद्र सरकारनं आता विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी चॅटबॉट वापरण्याची योजना आणली आहे. याआधी पायाभूत चाचणी, संकलित चाचणी इत्यादींचे गुण नोंदवण्यासाठी वापरले गेलेले स्विफ्ट चॅट हे चॅटबॉट आता हजेरीसाठी वापरले जाणार आहेत. राज्यामध्ये कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असल्याचं दिसून येते. गेल्या 4 दिवसांपासून कमाल तापमान 35 अंश ओलांडत असल्याची नोंद होत असताना गेल्या 24 तासात महाराष्ट्रात किमान तापमानात 0 ते 2 अंशांनी वाढ झाली आहे. सध्या प्रत्यावर्ती चक्रीय वारे केवळ ओडिशा राज्यावरती स्थिर आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राकडे आर्द्रता घेऊन येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांना शिथिलता मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अपेक्षित ढगाळ वातावरणासहित पावसाची शक्यता मावळली आहे. मुंबईत यंदा जानेवारीतील कमाल तापमानानं सरासरी पातळी ओलांडताना 33 अंशांचा नवा उच्चांक गाठलाय. यापूर्वी 2009 मध्ये 32 अंश इतक्या सरासरी कमाल तापमानाची नोंद झाली होती. अंबाजोगाई तालुक्यात 6 खरेदी केंद्रावरती आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी 50% शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे. शासनाकडून सोयाबीन खरेदी करण्यासाठी 3 दिवस शिल्लक राहिले. येणाऱ्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 50% शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी कशी होणार असा प्रश्न आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,68,342 क्विंटलची आवक झाली. कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1700 रुपये दर मिळालाय, तर सोमवारी याच बाजारात 1600 रुपये दर मिळाला. राज्यामध्ये कांद्याच्या मागील आवकेमध्ये आठवड्याच्या तुलनेत 35% वाढ झाली.
लासलगावात कांद्याला गेल्या आठवड्यात प्रति क्विंटल 2,396 रुपये इतका दर मिळाला, तर या आठवड्याच्या सुरुवातीला कांदा बाजारभावात पुन्हा घसरण झाली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागात झालेल्या गोंधळानंतर शिवराज राक्षेंना पराभूत न झाल्याचा दावा करत त्याच्यावर अन्याय झाला असा आरोप केला. यावेळी अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी शिवराज कोर्टात अपील करणार आहे. माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मान सन्मान न मिळाल्यामुळे त्यांना हा अवमान सहन करावा लागलाय. केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवरती छाप होती, त्यामुळे कुस्तीची आणि पैलवानांची चेष्टा करण्यात आली असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला. अतिक्रमणाचं कारण दाखवत जळगाव पालिकेनं वृद्ध दाम्पत्याचं घर जमीनदोस्त केलं होतं. या वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी पुढे येत सामाजिक कार्यकर्त्यांनी अवघ्या 3 दिवसात त्याच जागेवरती घर उभारलंय. तसंच या दाम्पत्याला वर्षभर पुरेल इतका किराणा सुद्धा दिलाय. छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा दिवस आज किल्ले रायगडावरती साजरा होतोय. या निमित्तानं गडपूजन, शिरकाई देवी पूजन, पालखी मिरवणूक आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राज दरबारातल्या मेघढंबरी फुलांनी सजवण्यात आली आहे. साई मंदिराच्या सुवर्ण कलशावरती तडे गेल्याचं दिसतंय, त्यामुळे सुवर्ण कलशावर सुवर्ण लेप लावण्याला साई संस्थान प्रशासनानं सुरुवात केली. त्यामुळे सुवर्ण कलश पडद्यानं झाकलाय. या कामासाठी 4 ते 5 दिवस लागणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या अटरावल इथे शेतकरी ओळखपत्र नोंदणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ओळखपत्राबाबत जनजागृती करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत बुडणाऱ्या चौघांना वाचवण्यात यश आलं. पाण्यात अंघोळीसाठी गेलेले भाविक बुडत असताना संकेत गावडे आणि अक्षय शिंदे या जीवरक्षकांनी भाविकांना वाचवलं. राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी 10 वर्षांनंतर पुन्हा जनता दरबाराची परंपरा सुरू केली. वाशीतल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात 8 तास चाललेल्या त्यांच्या दरबारात 400हून अधिक निवेदनं सादर झाली. सकाळी 9 वाजताची मुलाखत घेणं बंद करा, तर ती काळी जादू पण बंद होईल, असा टोला मंत्री उदय सामंतांनी संजय राऊतांना लगावला. एकनाथ शिंदे काही वैयक्तिक कारणामुळे बैठकीला हजर राहू शकले नव्हते. त्याचं उगाच भांडवल करण्याची गरज नाही, असं सामंत म्हणाले. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची चकमक केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या 5 पैकी 4 पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्यावर शिंदेची चकमक केल्याचा ठपका ठेवणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत उपलब्ध करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. शिर्डीतल्या साई संस्थान कर्मचाऱ्याच्या दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थान प्रशासन खडबडून जागं झालंय. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या ड्युटी आणि शिफ्टच्या वेळेत बदल केले, त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत.